म्हणून मला ओळखतात, कारण मी लाईफचा गेम खेळून आलेलो आहे, इतकं डेंजर. आणि ती पदवी मला लोकमतनी दिलेली पदवी आहे, दर्डा साहेबांनी स्वतः दिलेली आहे, की गेम्स बॉन्ड 009. माझं बालपण एकदम व्हेरी स्ट्रगल्ड. म्हणजे आता जर तुम्ही मला बघितलं आणि माझं बालपणचं ऐकलं ना, तर कुणी बिलीव्ह नाही करणार की हाच तो माणूस आहे किंवा हाच तो मुलगा आहे, हाच तो संदीप पाटील आहे. कारण मी जेव्हा 1 महिन्याचा का 2 महिन्याचा होतो, मला आठवतंय, मला आठवतं म्हणजे आईनीच सांगितलं मला. तर तेव्हा मला ते मॅनेजिटिस म्हणून एक नावाचं एक हे होता. तर तेव्हा त्याच्यामध्ये ते फिट्स येतात आणि फिट्स आल्यानंतर मी असं पडायचो आणि माझे सगळे डोळे वर जायचे, असे बुबळ वगैरे काही दिसायचे नाही. आणि मी असं थरथर कापून असं सोडून द्यायचो अंगलूज असं. आणि ते मला दिवसातनं 7-8 वेळा व्हायचं. ॲडमिट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, यांनी जर 48 तास जर क्रॉस केले तर ही इज गोइंग टू सेट. पण 48 तासामध्ये जर झाले नाही आणि त्याच्यावर जर काय झालं तर काही सांगता येत नाही याचं. एकतर तो जाईल तरी, नाहीतर त्याला पॅरालिसिस अटॅक किंवा काहीतरी तो हँडिकॅप होईल, असं काय त्यांनी सांगितलं होतं. पण स्वामी कृपा, 48 तास सोडून दे, आता 58 वर्ष झाली. आणि म्हणतो ना की लाईफ इज अ गेम बॉस, की यू नेवर नो की अप्स अँड डाऊन्स येतात. आणि मग तोच गेम मी इतका भारी खेळलो त्या लहानपणाच्या याच्यामध्ये. त्या गेमवरती मी मात केली आणि म्हणून नंतर मी गेम शो हे झालो आणि मी गेम्स बॉन्ड म्हणून आलो.